नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पानो महासायक चारु चापम नमामि रामम रघुवंशनाथम। मर्यादा पुरुषोत्तम कोदंडधारी कोदंड धनुष कोणाचा कोणाचा श्रीराम प्रभूचा। कोदंडधारी पिनाक धनुष्य महादेवाचा, गांडीव धनुष्य अर्जुनाचा। अशा कोदंडधारी भगवान श्रीरामचंद्रांची दिव्य श्रीराम कथा आपण श्रीराम विजय ग्रंथाच्या आधारे पाहत आहोत। कालच्या भागामध्ये आपण कथा श्रवण केली। सीतामाईचा जो स्वयंवराचा कार्यक्रम होता त्यामध्ये एक पण लावला होता, जो कोणी शिवधनुष्य उचलेल त्याच्यासोबतच जगत जननी सीता लग्न करेल। हा पण ऐकून देशोदेशीचे राजे आले। एवढंच काय, 10 तोंडाचं 20 हाताचं कोण असं एक बाहुलं सुद्धा तिथं लग्नासाठी आला। त्याचं नाव रावण। रावण हे आलेला आहे, पण रावणाचा कशा पद्धतीने पराभव तिथे झाला, शिवधनुष्य उचलताना त्याची कशी फजिती झाली, या संबंधीचं चिंतन आपण कालच्या पाठामध्ये केलेलं आहे। आज मात्र आपण पुढील कथाभाग पाहत आहोत। ज्या वेळेला रावणासारख्यालाही शिवधनुष्य उचलायला जमलं नाही, त्याला प्रत्यंच्या चढवायला जमलं नाही, त्यावेळेला नाविलाजाने मान खाली घालून जनक राजा रडू लागला। कदाचित मला आता असं वाटतंय की या पृथ्वीवरती क्षत्रिय कोणी राहिलेलाच नाही, म्हणून तर एकही माईचा पुत असा नहीं कि जो ये धनुष्य उचले। मुझे तो ऐसा लगता है ब्रह्मदेव ने ऐसा क्षत्रिय पैदा ही नहीं किया जो शिव धनुष्य उठाएगा। बघा, रागात बोलताय जनकजी, पण शास्त्र सम्मत बोलताय। कसं? मुझे तो लगता है ये शिव धनुष्य उठाने वाला एक भी क्षत्रिय ब्रह्मा ने पैदा किया नहीं। बराबर है, क्यों? अरे जो धनुष्य उठाने वाला है उसने ही ब्रह्मा को पैदा किया है। अशा पद्धतीने राम प्रभूकडे विश्वामित्र समय शुभ जानी, विश्वामित्राने शुभ समय जाणला आणि शुभ समय जाणून रामजीला आज्ञा केली, रामा उठवू राम भंजवू भव चापा। हे रामा उठा, मेटहू तात जनक परिताप, उठवू राम भंजवू भव चापा। रामा उठा आणि हा जो चाप आहे, जो धनुष्य आहे, त्याचं भंजन करा। रामजी उठलेले आहेत। कशा पद्धतीने उठले त्याकरता एक दृष्टांत। जैशी निशा संपता तात्काळ उदयाद्रीवरी रवी मंडळीये, तैसा तमाळ नीळ राम उठोनी ठाकला उभे। कि महायोगी होता पूर्ण होती, महायाग पूर्ण होता, तात्काळ आराध्य मूर्ती प्रगटे, तैसा रघुपती उभा ठाकला राजे टकमका पाहती। मी अन्वय लावत या वाचायला लागलो। ज्या पद्धतीने महायाग म्हणजे मोठा याग पूर्ण झाल्यानंतर त्यातून आराध्य मूर्ती जशी उभी राहते समोर येऊन, अगदी तशा पद्धतीने तमाळ नीलवर्णीय रंगाचा राम उभा येऊन पुढे ठाकला, उभा येऊन समोर उभा झाला। कि महायागी होता पूर्णाहुती, तात्काळ प्रगट आराध्य मूर्ती, तैसा उभा ठाकला रघुपती राजे टकमका पाहती। समस्त राजे लोक टकमक 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 पाहू लागले। का? अरे रावणासारख्याला ते शिवधनुष्य उचललं गेलं नाही, ते सुकुमार लेकराला काय उचललं जाणार आहे। ज्या वेळेला रामजीने धनुष्य उचललं त्यावेळी रामजीचं वय होतं 14 वर्ष आणि मा सीतेचं वय होतं 9 वर्षाचं। किती? 9 वर्षाची सीता आहे आणि 14 वर्षाचे प्रभू श्रीराम आहे। मग कि प्रल्हादाकारणे जर करी स्तंभातून नरहरी प्रगटे, कि वेदांत ज्ञान होता अंतरी निजबोध जेवी प्रगटे। प्रल्हादासाठी ज्या पद्धतीने स्तंभातून म्हणजे खांबातून जसा नरहरी प्रगटला, तशा पद्धतीने वेदांत ज्ञान अंतरी होता निजबोध जेवी प्रगटे। वेदांत ज्ञान होताना जसा निजबोध अंतकरणात ठसावतो, तशा पद्धतीने श्रीराम सगळ्यांच्या समोर येऊन उभे राहिले। वंदोनिया श्री गुरुचरणा सवेची नमिले सर्व ब्राह्मणा। उठल्याबरोबर
सर्वात पहिला नमस्कार केला गुरुजीच्या चरणावर का या जगतामध्ये गुरुसारखं श्रेष्ठ पात्र दुसरं कुठलंच नाही. देव सुद्धा गुरुपेक्षा कमी आहे. जर अशी वेळ आली गुरु गोविंद दोन खडे का केला गोपाळ, जर गुरु आणि गोविंद म्हणजे परमेश्वर दोन्ही समोर उभे असतील तर दर्शन कोणाचं घ्यावं? बलहारी गुरु जिने गोविंद देव बताय, त्या गुरुदेवाचं दर्शन घ्यायचं ज्यांनी गोविंदाचा परिचय करून दिला. गुरुरुष्टो देवस्त्राता देवरुष्टो न कश्चन, गुरुस्त्राता 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 न कश्चन. गुरुचा अधिकार हा तिन्ही देवतेंपेक्षा श्रेष्ठ असतो. ब्रह्म विष्णू महेशापेक्षाही श्रेष्ठ अधिकार गुरु महाराजाचा असतो. म्हणून सगळ्यात पहिला नमस्कार वंदनीया गुरुचरणा. कोणाच्याही पायाला चरण म्हणत नाहीत. जिनका आचरण अच्छा होता है उनके पैरों को चरण कहा जाता है. ज्याचं आचरण चांगलं त्याच्या पायाला चरण म्हणायचं. कोणाच्याही पायाला चरण हा शब्द लावायचा नाही. सवेची नमिले सर्व ब्राह्मणा, त्याचबरोबर सर्व ब्राह्मणांना नमस्कार केला. पूर्ण ब्रह्मानंद रमाराणा रामराणा वेद पुराणा वंद्य जो पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप असला राम राणा म्हणजे राजा, राम राजा, वेद पुराणाला वंद असला हा राम राजा. श्रीराम विरक्त ब्रह्मचारी, श्रीरामजी विरक्त आहेत आणि ब्रह्मचारी. हे रमा आपणावी न कोणानवरी, या लगी शरवी तीर विहारी, उठता झाला ते दवा. रामजीने विचार केला ही रमा आहे, रमा म्हणजे लक्ष्मी आहे, की आपल्याशिवाय दुसरं कोणाचं वरण करणार नाही, दुसरं कोणाच्या गळ्यात माळा घालणार नाही, त्यामुळे आता आपण उठलं पाहिजे. म्हणून रामजी उठले. सभेसी बैसले नृपवर, केले नाना परिचय शृंगार. परी सर्वात श्रेष्ठ श्रीरामचंद्र, रोहिणीवर भगनात जैसा. सभेत अनेक अशा पद्धतीचे राजे बसले होते. कोणी पावडर लावून आलं होतं, कोणी दाढ्या करून आलं होतं, कोणी मिशा वाढून आलं होतं, कुणी त्या दाढीला जेल लावून आलं होतं, केसाला जेल लावून आलं होतं, कुणी असे करंट लागल्यासारखे केस करून आलं होतं, वर केस, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचा शृंगार करून असे आलेले होते. पण एवढ्या सगळ्या शृंगाराचा आधार घेऊन आपण सुंदर दिसावं म्हणून आलेले राजे सगळे ढिम दिसत होते आणि एकच प्रभू सुंदर दिसत होता. प्रभूचं नाव आहे रामचंद्र. अतिशय सुंदर अशा पद्धतीने प्रभू दिसत होते. परी सर्वात श्रेष्ठ रामचंद्र कशा पद्धतीने, रोहिणीवर भगनात जैसा, नक्षत्रांमध्ये तारांमध्ये जसा चंद्र सुशोभित दिसतो तशा सगळ्या राजांमध्ये माझा राम सुशोभित दिसत होता. की शास्त्रा माझी वेदांत, निर्जरा माझी शचीनाथ. जसा शास्त्रामध्ये वेदांत शोभून दिसतो, जसा देवता लोकांमध्ये शचीनाथ शचीचा नवरा इंद्र शोभून दिसतो, तैसा राम समर्थ सभेत विराजे मुख्य. त्या पद्धतीने प्रभू रामचंद्र सभेमध्ये विराजमान होऊन दिसू लागले. उठिला देखुनी रामचंद्र, उचंबळला सीतेचा सुख समुद्र. रामचंद्र उभे झालेले पाहिले, सीतेच्या आनंदात सुखाच्या लहरी आल्या, लहरी जणू तिचा सुखरूपी काय. उठिला देखुनी रामचंद्र, उचंबळला सीतेचा सुख समुद्र. सीतेच्या मनात असला सुखाचा समुद्र उचंबळू लागला. नवमेघरंग रघुवीर, नवमेघरंग रघुवीर म्हणजे गण सावळे रघुवीर. रंग मंडपा प्रती आला. ते उठून उभे झाल्यानंतर अख्ख्या रंग आपल्या कांतीने अख्ख्या मंडपाला काय झाला, प्रकाश पडला, प्रकाश. कोटी आनंद ओवाळून टाकावे ज्याच्या नखावरून, ज्याच्या फक्त नखावरनं कोटी कोटी कामदेव ओवाळून टाकावे. तो देव किती सुंदर असेल. जो हरिचक्रवारण पंचानन, जो हरिचक्रवारण पंचानन शत्रुरूपी हत्तींना सिंहासारखा घातक आहे. जात लक्षण धनुष्याते, तो लक्षण धनुष्याचं करून धनुष्याच्या दिशेने निघाला. देखता राम सुकुमार, घाबरले सीतेच्या अंतर, म्हणे कोमळ गात्र रघुवीर प्रचंड थोर धनुष्य. आता रामजी त्यावेळेला त्या धनुष्याकडे चालू लागले. सीतामाईचं अंतकरण घाबरलं. सीतामाई मनात विचार करू लागली,
हे बाळ, आज हरिदिनी म्हणायचं. सीतामाई म्हणून विचार करायला लागली. आता एवढ्या मोठ्या मोठ्या पराक्रमी राजे लोकांना जे धनुष्य उचललं गेलं नाही, ते धनुष्य कोमल अंगाचा माझा राम कसा उचले, कसा यांना उचलला जाईल? कारण धनुष्य तर फार मोठा प्रचंड आहे वजनाने, आणि रामजी मात्र शरीराने कोमल गात्र आहेत, कोमल अवयवाचे आहे, अवयव गात्र. कुर्म पृष्टी जैसी कठोर, तैसे हे कोदंड प्रचंड थोर. कुर्म पृष्टी, पृष्टी म्हणजे पाठ, कुर्म म्हणजे कासव, कासवाची पाठ जशी कठीण असते तशा पद्धतीने हे कठीण आहे कोदंड. धनुष्य तसं कठीण आहे. दशरथ कुमार सुकुमार, कैसे उचलेलत आहे ते दशरथाचा सुकुमार. हा कसा आहे? दशरथाचा मुलगा हा सुकुमार आहे, अतिशय नाजूक आहे, कसं बरं उचलला जाईल? मदन दहनाचे धनुष्य थोर, रघुनाथ मूर्ती मदन मनोहर, आहा तात परमदुस्तर, आणि वारपण हा तुझा. ती तिच्या पप्पाकडे पाहू लागली. हा धनुष्य मदन दहनाचे धनुष्य, या धनुष्याने भगवान शिवजींनी मदनाचं दहन केलं होतं. आणि राम कोण आहे? राम रघुनाथ मूर्ती, साक्षात मदन मनोहर, मदनाच्या सुधाला मदनाच्या मनाचं सुद्धा हरण करणारे आहे. मग आता आहात परम दुस्तर, आन हा तुझा, पण हा तुझा. अरे 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 देवा, बापा, जनकजी, पप्पा, तुमचा पण हा फार अवघड आहे. बळहत केला दशकंदर, परम कोमल रघुपतीचे कर. बळहात शब्दाचा अर्थ होतो शक्तिहीन दशकंदर. ज्या धनुष्याने केला, ज्या धनुष्याने रावण दशकंदर शक्तिहीन केला, बळहत केला, तर असा धनुष्य परम कोमल रघुपतीचे कर, राघवाचे कर म्हणजे हात अतिशय कोमल आहे. आता हा धनुष्य त्यांना कसा उचलला जाईल? आहा तात परमदुस्तर, अनिवार्य पण हा तुझा. मज वाटे खुपती चंद्रकर, ऐसी राम तनु सुकुमार. मला असं वाटतं मज वाटती चंद्रकर खुपती. चंद्रकर शब्दाचा अर्थ होतो चंद्राची किरण रामाच्या शरीरात खोचत असतील, एवढी रामाची कांती, एवढे रामाचं शरीर मृदू आहे, मऊ आहे, एवढं कोमल अंग आहे. अशा कोमल अंगाच्या रामाला नीलांबुज श्यामल कोमलांगम, अशा कोमलांगाच्या रामाला कसा धनुष्य उचलला जाईल? आहा तात परम दुस्तर, अनिवार्य पण हा तुझा. मज न गमेची दुसरावर, तुझं सत्य करणे पण साचार. आहा तात परम दुस्तर, अनिवार्य पण तुझा. मज गमेची मज न गमेची दुसरावर. हे पप्पा, हे जनकजी, हे डॅडी, मला दुसरा नवरा आवडणार नाही. मज न गमेची, मला नाही आवडणार दुसरा पती, मला आवडणार नाही. गमने, काही भागात गमन शब्द असतो. का रे चेहरा सोडला? मला नाही, तो गमतच नाही. गमत नाही म्हणजे करमत नाही. न गमन बरोबर आहे ना बाळा? गमन म्हणजे न करमन. न गमेचे दुसरावर, तुझं सत्य कारणे पण साचार. आणि बापाला पडलंय पण साचार करायची, म्हणजे पण खरा करण्याची. जो पण खरा करील त्याच्यासोबत लग्न लावून देईल. आणि माझं तर मन असं झालंय, पण कुणी साच करू, मला लग्न याच्यासोबतच करायचे. कोणासोबत? हे निळ रंगाचं जे बसलं ते, निलवर्णीय घन सावळ्या रंगाचं. पण पप्पा, अनिवार्य पण हा तुझा. चंडी कोदंड प्रचंड थोर, चंडी कोदंड प्रचंड थोर. आता हा जो कोदंड आहे, जो धनुष्य आहे, तो चंडी म्हणजे फार मोठा आहे, प्रचंड आहे. असा प्रचंड थोर असला हा चंडीश कोदंड, चंड असलेला कोण? हा, चंड म्हणजे सूर्य. चंड यश, त्या सूर्याचा मालक. चंड ईश कोदंड, सूर्याचा मालक म्हणजे सूर्याचा मालक विष्णू.
त्या विष्णूचा मित्र महादेव, त्या महादेवाचा असलेला हा धनुष्य कोदंड प्रचंड थोर आहे, फार मोठा आहे. लघु आकृती राम निर्विकार, आणि रामजी कसे आहेत? लहान आहेत. लघु आकृती, बारीक बारीक अवयव आहेत. विचार करा ना, रावणासारख्याला जे धनुष्य उचलले आलं नाही. कोणता रावण? ज्याने रामाचा जन्मच होऊ नये म्हणून कौशल्याचं आणि दशरथाचं लग्नच लागू दिलं नाही, तो रावण. म्हणजे कौशल्याच्या आणि दशरथाच्या विवाहाच्या टायमाला ज्याची एवढी बुद्धी चालत होती, म्हणजे तेव्हा तो कळत्या वयाचा होता, आता चांगला जरट म्हातारा झाला होता, असा रावण. त्याला धनुष्य उचललं गेलं नाही तर कोमल कांतीचं 14 वर्षाचं लेकरू कसं धनुष्य उचलेल? लघु आकृती राम निर्विकार, आहातात परम दुस्तर, अनिवार्यपण हा तुझा. श्रीरामा वाचून इतर पुरुष तुझं समान साचार. हो पप्पा, श्रीरामा वाचून इतर नर, श्रीराम सोडून बाकीचे जे नर आहेत ते मला तुझ्यासारखे आहेत. तुझ्यासारखे म्हणजे माझ्यासाठी सगळे बाप म्हणून मी यांना पूजेल. हे सगळे माझ्या वडिलाच्या तुलनेत मी बसवेल. मी लग्न फक्त कोणासोबत करीन? रामासोबत करेल. परंतु हे पप्पा, आहातात परम दुस्तर, अनिवार्यपण हा तुझा. दुधावरावया येतावर देह त्यागीन हा निर्धार. आणि दुसरा जर कोणी माझ्यासोबत लग्न करायला आला तर लगेच मी देहाचा त्याग करेन. आहातात परम दुस्तर, अनिवार्यपण तुझा. परंतु हे पप्पा, तुम्ही पण घेऊन बसलात, हा तुमचा पण अवघड आहे. विजयसी म्हणे अवधारी, बापन वे हा वाटतो वैरी, हा पण त्याजेनी निर्धारी, रामासी मज अर्पिना. विजयसी म्हणे अवधारी, मग तिची विजया नावाची सखी होती सीतामाई जवळ. काय म्हणू लागले ऐका, बाप नव्हे हा वाटतो वैरी. असं वाटतं हा बाप नाहीये, हा वैरी आहे, वैरी. अरे एवढं चांगला सुंदर नवरा आलाय आणि त्याच्यासाठी पण लावला, काही गरज आहे का? बाप नाही, वैरी वैरी. हा पण त्याजोनी निर्धारी, हा पण टाकून द्या. रामासी मज अर्पिना, आणि रामालाच माझं लग्न लावून द्या. ऐसे सीतेचे अंतर जाणून जगत उद्धार. अशा पद्धती सीतेच्या अंतकरणात काय चाललं होतं हे देवाला कळलं. देवाला कसं कळलं? अरे तो सगळ्याच्या हृदयात राहतो, हिच्या हृदयात काय चाललं त्याला कळणार नाही का? ऐसे सीतेचे अंतर जाणून जगत उद्धार. दंड पिटवणी प्रचंड वीर, कोदंड समीप पातला. दंड पिटलेला आहे आणि मग कोदंडाच्या जवळ आले धनुष्याचे. दशरथ महाराज दिग्गज, दशरथ महाराजाची आधीच कीर्ती होती, दिग्गज होते ते. त्याचा छावा हा रघुराज, आणि त्याचे छावा होते. छावा, छावा शब्द कोणाकरता आलेला आहे? छत्रपती संभाजी महाराजांकरता छावा शब्द आलेला आहे. छावा कोणाचाही नसतो, छावा कोणाचा असतो? सिंहाचा छावा असतो, छावा. आणि म्हणून दशरथ महाराज पराक्रमी सिंह आहेत, आणि या सिंहाच्या पोटी छावा जन्माला आलाय. त्या छावाचं नाव रघुराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी, नरसिंहाच्या पोटी ज्या लेकराचा जन्म झाला त्या लेकराचं नाव छावा, छत्रपती संभाजी महाराज. काय महाराज संभाजी महाराजांचं चरित्र, धर्माबद्दल तितकंच प्रेम, आणि बापापेक्षा पुत्र सव्वाशर म्हणतात तसं. एकही युद्धात तह केला नाही, एकही युद्धात माघार घेतली नाही, प्रत्येक युद्धात यशच मिळवलं छत्रपती संभाजी महाराजांनी. कमी वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं, मरण आलं नसतं, पण मैत्रीचा शब्द ज्याला दिलाय, ज्याला मित्र म्हणून स्वीकारला, असा कवी कलश घोड्यावरनं खाली पडल्या म्हणून त्याला उचलण्याकरता राजा शंभू जात आहेत. कवी कलश म्हणतो, महाराज तुम्ही वाचले पाहिजे, लाख मेले चालतील, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे, बसा घोड्यावर. महाराज म्हणतात नाही, आता लढू इथंच, वेळ प्रसंग आला तो मरू इथंच, राहूही सोबत, जगलो तो सोबत, मेलो तरी सोबत. शेवट कवी कलश आणि संभाजी महाराज दोघांना चिरबंद केलं. त्यावेळेला नावडी नदीला मुक्रब खानाचा सागर भेटायला आला होता, आहे की नाही? आणि मग त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना चिरबंद केला. महाराजांवरती अनन्वित अशा पद्धतीचे अत्याचार केले. कारण लालभडक झालेल्या सलाया महाराजांच्या डोळ्यात टाकल्या.
संभाजी महाराजांनी विचारलं, बदलतो धर्म? नाही बदलणार. फार बोलतो संभाजी, करावं काय? नाक दाबलं, नाक तोंड उघडलं, पकडीने जीभ बाहेर काढली, गरम लाल भडक केलेल्या आगीतून बाहेर काढलेल्या तलवारीने जीभ छाटून टाकली. वळवळ 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 करत जीभ पडली होती. कुणी यावं, अंगाचे रक्त तोडावे, कुणी यावं, तलवारीचा वार करावा, अनन्वित अत्याचार. गुडघे काढून टाकले, गुडघ्याच्या वाट्या काढून टाकल्या. बोकड सोलावं तसं अंगावरची चरबी महाराजांच्या काढली जात होती. अनन्वित अत्याचार त्यावेळी आपल्या महाराजांनी स्वीकारला. धर्म टिकवण्यासाठी स्वीकारला. छावा 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 कशाला म्हणतात? ज्याचं जगणं छावा नावाला शोभन आहे, तसा हा छावा. कोणाचा छावा? त्याचा छावा हा रघुराज. त्याचा कोणाचा? दशरथ राजाचा. धनुष्य युक्षु देखोनी सहज. धनुष्य युक्षु, युक्षु म्हणजे ऊस. असं धनुष्य रूपी ऊस समोर पाहून परमचं पळ धाविण्याला रामजी धावत गेले. आणि धावत गेल्याबरोबरच श्रीराम सव्य बाहू प्रचंड, हाचीवरी केला शुडादंड, भव धनुष्य युक्षुद्विखंड, करीला आता निर्धार. आता लगेचच मी याचे तुकडेच करतो म्हणले. शिवधनुष्य हा जणू ऊसच आहे, या ऊसाचे तुकडे करतो. दशकंदर हे पद्मकानन, विशास्त द्विपंचवदन, 30 कमळे हिच पूर्ण, कोदंड जाणे इच्छुते ते, पद्मवने गज निघालवलाई, मग त्याशी कमळांची गणना काही, 43 दशमुखाचे हस्त कमळे पायी, तुडवीत आला रघुवीर, तटस्थ पाहती सकल जन, मनती विजयी हो का रघुनंदन, सीता नवरी हे सगुण, याशीच गवाली निजमाळा. आता ओव्याचा अर्थ असा सांगितला. दशकंदर हे पद्मकानन. दशकंदर 10 डोक्याचा असलेला रावण जणू काही कमलाचं जंगल आहे. 20 हात द्विपंचवदन, 20 हात आणि द्विपंचवदन, पंचवदन द्वि, 5 वदन 2 म्हणजे 10 तोंडाचा असा असलेल्या 20 हाताचा 30 कमळे हीच पूर्ण. ही 30 कमळं हीच जणू काही कोदंड, ही कमळे आहेत. आणि कोदंड जाणे युक्षुत ते, आणि तिथे कोदंड नावाचा ऊस आहे. पद्मवनी गजनी गेलवला, ही कमळाच्या वनातून जसा हत्ती बाहेर निघतो, मग त्याची कमळाची गणना नाही. मग किती कमळ तो पाय खाली तुडत होतो की नाही करत नाही. 43 दशमुखाचे हस्त कमळे पायी तुडवीत रघुवीर आला. तशा पद्धतीने राम पुढे निघाले. तटस्थ पाहती सकल जन, सगळे तटस्थ होऊन पाहू लागले. मग ती विजयी हो का रघुनंदन, सगळे म्हणू लागले राम प्रभू विजय हो. सीता नवरी हे सगुण, याशीच घालो निजमाळा. सीता नवरी आणि या नवरीने यालाच निजमाळा घालावी. आनंदमय सकळ ब्राह्मण, सगळ्या ब्राह्मणांना आनंद झाला. चिंतित रामाशी जय कल्याण, सगळे रामाचं जय बद्दल, कल्याणाबद्दल अपेक्षा करू लागले. नंती हे बहुचाप मोडून टाकू रघुवीर सत्वर, सगळे म्हणू लागले रघुवीराने काय करावं, हे बहुचाप मोडून टाकावं. एक म्हणते राम सुकुमार, नीलपंकज तनुवय किशोर, काय म्हणले राम लहान वयाचा आहे, काही म्हणले हा नीलकमराप्रमाणे शरीर आहे याचं, काही जण म्हणले हा वय किशोर आहे, हा लहान वयाचा आहे. भव कोदंड प्रचंड थोर, उचलेलं कैसे रामाते, आणि तो जो धनुष्य आहे तो अतिशय प्रचंड आहे, थोर आहे, तो कसा रामाला उचलला जाईल. एक म्हणती चिमणे रामाचे ठाण, काही जण म्हणले रामाचा अवयव किती, चिमण म्हणजे लहान आहे. एक म्हणते सिंह दिसतो लहान, दुसरे म्हणले असलं म्हणून काय, सिंह दिसताना लहान दिसतो, परी पर्वताकार गज विदारून न लागता क्षण टाकतो, परंतु पर्वत एवढा हत्ती एका क्षणात कोण फाडून टाकतो. सिंह जसा लहान दिसतो पण पर्वत एवढा हत्ती फाडून टाकतो, तसा हा राम लहान दिसतो पण एवढा मोठा धनुष्य तो सहज उचलेल. घटोद्भव लहान दिसती, परीक्षणे प्राशिला सरितानाथ, अगस्त्य मुनी लहान दिसतात, परंतु एका घोटामध्ये त्यांनी सरितानाथ समुद्र पिऊन टाकला. गगनी सविता लघु भासत, गगनामध्ये सविता लघु भासत, सविता शब्दाचा अर्थ होतो सूर्य. आता आकाशामध्ये सूर्य लहान दिसतो, परिप्रभा अद्भुत न वर्णवे, परंतु त्याचा उजेड किती आहे त्याचं वर्णन करता येऊ शकत नाही. असो ते वेळी रघुवीर असू द्यात, त्यावेळी रामप्रभूंनी विद्युत प्राय उत्तरीय चिर, विद्युत प्राय झळकत असलेलं अंगावरचं खालचं पितांबर वस्त्र, आणि चिर म्हणजे अंगावरती पांघरायचं वस्त्र, ते सरसावून सत्वर ते थोडं असं बाजूला करून कटी प्रदेशी वेष्टीले, अंगावरचं चिर
असं कंबराला बांधलं, जसं कीर्तनकार कीर्तन करताना कंबर बांधतो तसं. ते कंबर का बांधतात कीर्तनकार? बरेच जण म्हणतात कीर्तनकाराने कंबर का बांधावं? धोतर सुटू नये म्हणून. का बांधावं? मी आता देवाची सेवा करण्याकरता कंबर कसतो आहे. कंबर कसं नाही म्हणा आहे की नाही? कंबर कसं म्हणजे त्या कार्याला प्रवृत्त होणं असं. माथा जडीत मुकुट झळकत, माथ्यावरती बरजडीत अशा पद्धतीचा मुकुट झळकू लागला. आकर्ण नेत्र आरक्त रेखांकित, सुंदर डोळे, सुंदर मुखचंद्र, मस्तकीचे केश नाभीपर्यंत दोन्ही कडून उतरले. दोन्ही बाजूने मस्तकावरचे केस असे नाभीपर्यंत म्हणजे बिंबीपर्यंत उतरलेले होते. किशोर सुकुमार भूषण, लहान वय आणि कोमल अंग, अलग सुवासे भरले गगन. अलग सुवास म्हणजे केसांच्या सुगंधाने अख्खं गगन भरलं होतं. त्या सुवासाशी वेधून मिलिंद चक्र भ्रमत असे. त्या सुवासाचा धाव घेत, ठाव पाहत मिलिंद चक्र शब्दाचा अर्थ होतो भ्रमराचा समुदाय, असा भ्रमण करत होता. श्रीरामतनुचा सुवास पूर्ण श्रीरामचंद्राच्या शरीरातून असा सुगंध येत होता. जात सप्तावरण ते भेदून जात होते. असो ते शिवधनुष्य रघुनंदन करे करून स्पर्शित असू द्यात. रामप्रभूने त्या शिवधनुष्याला स्पर्श केला. नीलवर्ण कुंतल त्या अवसरी, निळ्या वर्णाचं त्या अवसरी पडले दशकंठाचे हृदयवरी. नीलवर्ण कुंतल कुंतल शब्दाचा अर्थ नीलवर्ण कुंतल म्हणजे निळ्या रंगाचं ते धनुष्य किंवा ज्याचा कंठ निळा आहे त्या निळकंठाचं धनुष्य त्या अवसरी दशकंठाच्या हृदयावरी पडले. 10 कंठ ज्याच्या आहेत त्याच्या हृदयावर पडलं होतं. विषकंठ वंद्य त्या अवसरी, विषकंठ वंद्य जो असा शंकराला वंद्य असला राम, त्यावेळेला तिथे जाऊन सावरून मागे टाकीत त्याने ते सावरून मागे टाकलं. काय? धनुष्य. शिवधनुष्याची घंटा सतेज, शिवधनुष्याला अशा बारीक 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 घंटा होत्या. वरी विद्युत प्राय झळके ध्वज, त्याच्यावर असा ध्वज विद्युत सारखा झळकत होता, विजांसारखा झळकत होता. त्या समवेत रघुराज उचलिता झाला ते काळी. त्यावेळेला रामप्रभूंचे धनुष्य उचललं अगदी सहजरित्या. कशा पद्धतीने? गज शुंडेने आक्रमी क्षुदंड, तैसे राम आकर्षिले कोदंड. गज म्हणजे हत्ती, आपल्या सोंडीने जसं ऊसाचं पाचट असं उचलतो तशा पद्धतीने रामप्रभूने धनुष्य उचललं. पराक्रम परम प्रचंड, दशमुंड विलोकित असे. आणि तो पराक्रम दशमुंड 10 मुंडके ज्याला आहेत तो पाहू लागला. परम म्लान द्विपंचवदन, फार म्लान झाला चेहरा त्याचा. कोणाचा? द्विपंचवदन. पंचवदन 5 मुख, द्विपंचवदन दशमुख. दशमुखाचा रावण अतिशय चिंतातूर झाला. दृष्टी देखून गादीनंदन, त्याने गादीनंदनाला पाहिलं. गादीनंदन कोण? म्हणे नरवीर श्रेष्ठा वेगे करून संशय हरणे सर्वांचा. दृष्टी देखून गादीनंदन म्हणजे गादीनंदन द्विपंचवदन परमलान दृष्टी देखून असा अन्वय घ्यायचा. विश्वामित्राने पाहिलं रावणाचा चेहरा फार उतरलेला आहे. आता हा रावण काही कपाट खेळू शकतो, सीतेला मिळवून नेण्याकरता हा काही करू शकतो. त्यामुळे म्हणे नरवीर श्रेष्ठ वेगे करून लय जनक राजा अतिशय शीघ्र गतीत संशय हरणे सर्वांचा संशय हरून टाका. जनक म्हणे कौशिक मुनी ज्या चाप्या दशकंठ गोळीला धरणी ते धनुष्य रामाचे कैसे उचललेले नव्हे. जनक म्हणू लागला हे कौशिक मुनी म्हणजे विश्वामित्रा, जो चाप दशकंठ उचलायला गेला तर तो धनुष्य अंगावर घेऊन पडला. असा हा धनुष्य रामाने उचललाच कसा किंवा कसा उचलेल? जनकाशी म्हणे ऋषी कौशिक, श्रीराम हा वैकुंठ नायक अद्भुत करील कौतुक पाहे नावे कुगेची. जनकाला विश्वामित्र म्हणू लागले तुम्ही काळजी करू नका, राम हा अवतारी पुरुष आहे. कशा पद्धतीने धनुष्य उचलतो तुम्ही नावेक म्हणजे थोड्या वेळ थांबून बघा. इकडे राम हे धनुष्य उचलून क्षणाला लागता वाही लागून एवढी चर्चा चालत असतानाच रामप्रभूने धनुष्य उचलला आणि त्याला गुण पण लावला. गुण लावला म्हणजे दोरी लावली, ओढी ओढली आकर्ण आणि ती दोरी ओढली सुद्धा. सुहास्य वदन येते तेव्हा हसले, स्माईल दिली आणि दोरी ओढली. मग श्रीरामाचे बळ प्रचंड. आता काय वाटतं तुम्हाला, स्माईल कोणाकडे पाहून दिली असेल? सीतेकडे पाहून दिली. बघ उचललं का नाही धनुष्य असं.
धनुष्य उचललं आणि श्रीरामाचे बळ प्रचंड, श्रीरामाच्या ठिकाणी प्रचंड बळ, ओढीसुन पुरेचे भव कोदंड, तडाडिले त्याने ब्रह्मांड. त्यांनी ओढ काढल्याबरोबर धनुष्य तुटलं. तुटल्याबरोबर अख्ख्या ब्रह्मांडामध्ये कडकड कडकड कड असा आवाज झाला. चाप करकरले ते तेव्हा चापाचा करकर करकर आवाज झाला. मोडताना लाकूड मोडत असताना त्याचा करकर आवाज होतो पहिल्यांदा. मुष्टी माझी तडाडत, दैसा सहस्र तपला कडकडत. जसं हजार विजा एकदम कडाडल्यावर कसा आवाज होतो तसा आवाज आला. विधी आणि वृत्रारी हडबडत, विधी आणि शंकर, ब्रह्मदेव आणि शंकर हडबडूनच जागे झाले. वाटे कल्पंत झाला, त्यांना सुद्धा भीती वाटली. कल्पंत होतो काय, पूर्वी मंडळ डळमळत अख्खी पृथ्वी डळमळू लागली. भोगेंद्र मान सरवीत सरसावीत, भोगेंद्र खाली जो साप होता ना, ज्याच्या जमिनी डोक्यावरती पृथ्वी आहे, तो साप सुद्धा असा अंग सरसावू लागला. दंत बळे उचलून देत आधी वराह पातळी, आणि त्याच्या डोक्यावर पृथ्वी पडली. मग त्यांनी वराह देवतेने दाताच्या बळावरती परत उचलून दिले डोक्यावर. कोणाच्या? शंकराच्या. शंकराच्या शंकराच्या गळ्यातील नाग जो शेषनाग आहे, त्या शेषनागाच्या डोक्यावर पृथ्वी त्याच्या डोक्यावर. सभा सकळ मूर्छित झाली, सगळी सभा मूर्छित झाली. महावीरांची शस्त्रे गळाली. जे फार मोठे मोठे महावीर होते त्यांच्या हातातले शस्त्र गळून पडले. राजे भावे ती उर्वी चालली, रसातळा जे की राजे लोकांना असं वाटू लागलं पृथ्वी रसातळाला चालली काय. रामे चाप केले द्विखंड, रामाने धनुष्याचे 2 भाग केले. प्रतापे भरले ब्रह्मांड, प्रतापाने अख्खं ब्रह्मांड भरलं गेलं. पुष्प संभार उदंड, वृंदारक वर्षती, पुष्पाचा वर्षाव, अशा उदंड अशा पद्धतीचा पुष्पाचा वर्षाव देवगणांनी केलं. वृंदारक म्हणजे देवता लोकांनी केला. सभा अवघी झाली मूर्छित, परी एक चौघे सावध पाहत. सगळी सभा मूर्छित झाली, परंतु एक चौघे सावध पाहत. जनक आणि गादी सीता सौमित्र चौघे, परंतु 4 जण फक्त सावध होते. कोण कोण? जनक, सीता, विश्वामित्र आणि लक्ष्मण, एवढेच फक्त सावध होते. बाकी सगळे मूर्छित पडलेले होते. असो भव कोदंड मोडून द्विखंड रामे टाकेला धरणी, रावण उठून ते क्षणी आदोवदने चालेला. उचलला तो धनुष्य, रामप्रभूने तोडलेला धनुष्य टाकला, बाजूला पडला. पाहिलं का रावण उठला, पण आता मस्तीचा गर्व राहिला नव्हता. रामाने तो सगळा माज जिरावला होता वयाच्या 14व्या वर्षी. आणि ह्याला परत त्याची बायको चोरायला निघाला. खाली मान घातली, निघून गेला. सीता चोरण्याचं कारण काय? हा अपमान झालेला होता ना जनकाच्या दरबारात. जसं इंद्रदेवाला अहिल्या मिळाली नाही, इंद्र काय म्हटला, एक तरी दिवस मी हिला स्वीकारेल. तसं रावणाचा इथं अपमान झाला होता. रावण आला होता जनक राजाकडे, जनक कन्या दो या धनवा दो, 12 राशी आहेत, मग सांग कन्या रस आधी आहे का धनुरास आधी आहे? आधी कन्या आहे, मग आधी मुलगी देऊन टाक, नंतर धनुष्य पाहू. धनुष्य तुम्ही कधी उचलतो, मी फुकला तर धनुष्य उडून पडेल, असं रावण म्हटला होता. हे शब्द ऐकून जनकही हुशार होता. जनक म्हटला, रावण नक्षत्र कुशलो भवान, तू ब्राह्मण असल्यामुळे तुला नक्षत्र ओळखता येतं, पण नक्षत्र कुशलो भवान, मला नाही वाटत तू क्षत्रिय असशील म्हणून. क्षत्रियाच्या बाबतीत तुम्हाला कमी दिसतोय. तुला नक्षत्र ओळखता येतात ब्राह्मण असल्यामुळे, पण युद्धाची भाषा तुला कळत नाही. अरे जो युद्ध असतो ना, त्याच्या समोर पहिल्यांदा शत्रू असतो. शत्रू तो लगेच विजयाची अपेक्षा करत नाही, तो आधी शत्रूला तर पराजित कर. तू नक्षत्र जाणण्यात कुशल दिसतो, क्षत्रियात कुशल दिसत नाही, असा जनकाने अपमान केला होता. मग अशा जनकाची परतफेड करण्याकरता सीता उचलायची, असा त्याच्या डोक्यात विचार होता. मग काय केलं, दशवक्त्राचा 10 तोंडाचा रावण उठून उभा झाला आणि अधोवदाने चालला, खाली मान घालून निघाला. सभेस मारावय आणि तिथंच कर, तैसा म्लान दिसे दशवक्त्र. सभेला जसं मार एखादा चोर भेटला चोरी करताना, मग त्याला ग्रामसभेत आणतात, मग त्याला अख्खं गाव पिडतं. आणि पब्लिक पटेल डेंजर असते, कोण कधी येईल, कसं मारील, कोण लाता घालील, कोण बुक्क्या मारील, कोण नाकाव बुक्की मारील, कोण काय करेल काय सांगता येत नाही. मग तसा आणलेला चोर जसा खाली मान घालतो तसा खाली मान घालून निघाला होता. कोण? रावण. तैसा म्लान दिसे दशवक्त्र,
की रणी अपयश आली या महावीर त्याचा मुखचंद्र उतरे जेवी. मोठ्या वीराला जसं रणात अपयश आल्यानंतर मान खाली घालतो मोठा वीर, तसा मान खाली घातली होती कोणी? रावणाने. की दिव्य देता खोटा होत, की दिव्य देता होत खोटा, मग तो मुख न दाखवी लोकात. एकाला मुखिया म्हणून निवडून दिलं, पण काय त्याचे काही कारनामे निघाले जुने सगळे. तो दिव्य त्याला प्राप्त आला होता, पूजे त्याला प्राप्त आला होता, परंतु ते कारनामे बाहेर पडले किंवा एक साधू, परंतु दिव्य देता खोटा होत. मग थोडी परीक्षा घ्यायला गेले, मग साधू त्या परीक्षेत फसतात, पास होत नाहीत. मग मग ते जसे निस्तेज होतात तसं मग तो मुख न दाखवी लोकात, मग ते जसे लोकात तोंड दाखवत नाही तैसा प्रधान असे लंकानात गेला त्वरित स्वस्ताना. तसं प्रधानला घेऊन लंकेचा नाथ कोण? रावण स्वस्थानाला निघून गेला. पुण्य सरता स्वर्गविनी खचला, यज्ञके अंत्यच बाहेर घातला, की द्विजया ते भ्रष्ट झाला त्वजेवी दवडीला पंडिती. पुण्य सरल्यानंतर स्वर्गावरून जसा मनुष्य खाली येतो, यज्ञके अंत्यचे बाहेर घातला. यज्ञिक लोक जसे अंत्य नीच योनीतील व्यक्तीला जसं यज्ञ मंडपातून बाहेर पाठवतात, की द्विजय अति भ्रष्ट झाला, ब्राह्मणच आहे पण त्याची जात भ्रष्ट जर झाली तर जसं पंडित लोक त्याला बाजूला करतात त्याच्यातून, चल तुला वाळीत टाकतो, असं जसं करतात, याची प्रकारे सभेतून रावण गेला उठून. त्याच पद्धतीने सभेतून रावण निघून गेला. जैसा केसरीच्या कवेतून जंबूक सुटला पूर्वभाग्य. जसा केसरीच्या कवेतून, केसरी म्हणजे सिंह, कव म्हणजे मिठी, सिंहाच्या मिठीतून जसा जंबूक म्हणजे कोल्हा सुटला, मग त्याला किती आनंद होतो, तसा आनंद झाला कोणाला? रावणाला. निघाला, जाऊ दे मोरदे म्हटलं, वाचलं, बायको मिळो का नको मिळू, आपली मंदोदरी आहेच, जे आलं प्राण वाचला ते बरं झालं ना, चला गेला निघून. असो इकडे विजय रघुनंदन, असो इकडे विजय असले रामप्रभू. जैसा निरभ्र नभी चंड किरण, जसं पूर्ण निर्मळ आकाश असतं, निरभ्र म्हणजे निर्मळ आकाश, नभी नभी म्हणजे आकाश, आणि त्या आकाशात जसा चंद्र शोभून दिसतो तसा सुकुमार नवघन तनु सगुण भक्तजन पाहते. तसा हा सुकुमार आणि नवीन मेघाप्रमाणे सावळा दिसणारा देव सगळे भक्त लोक पाहू लागले. सर्वांच्या नयने अश्रुपात, सगळ्यांच्या डोळ्याला पाणी आले. कशामुळं? आनंद अश्रू. ऋषी चक्र सद्गदित, ऋषींचा मेळा जेवढे होता तेवढे सगळे रडू लागले. हा कोमल गात्र रघुनाथ कठीण चापके विभंगिले. हा कोमल शरीराचा असला राम, त्यांनी एवढं कठीण चाप धनुष्य कसं काय भंगलं बा, कसं काय ते छेदलं. श्रीराम सुकुमार गुण राशी, श्रीराम अतिशय सुकुमार आहे आणि गुणाची रास आहे. विश्वामित्रे धावून वेगेसी, विश्वामित्राने वेगाने धावून रघुवीर आलंगीला मानसे प्रेम पूर्ण आवरे. विश्वामित्र धावत गेले आणि रामप्रभूला मिठी मारली. प्रसंग लक्षात आला का? जो धनुष्य अंगावरती घेऊन रावण पडला होता, रामाने तो धनुष्य एका सेकंदात तोडला. आणि हे दृश्य आपल्या शिष्याची एवढी कर्तव्यगिरी पाहिली. विश्वामित्राने खाली उडी मारली आणि काय केलं? मिठी मारली. कोणाला? रामप्रभूला मिठी मारली. मानसी प्रेम पूर्ण आवरे, त्यांच्या मनात जो प्रेमाचा पूर आला होता तो त्यांना आवरता येईना. म्हणे आदिपुरुष पूर्ण ब्रह्मा म्हणू लागले, आदिपुरुषा हे पूर्ण ब्रह्मा, स्मरा हरी मित्रात्मया रामा, म्हणजे शिवजीचा मित्र असल्या, आत्माराम असल्या, भक्त काम कल्पतरुमा, भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा कल्पतरूच्या वृक्षा, अद्भुत लीला दाखवली. तुम्ही फार चांगल्या पद्धतीने आश्चर्यकारक अशा पद्धतीची लीला आम्हाला दाखवली. तुझ्या करणीवरून लावण्य खाणी ओवाळावी वाटे समग्र धरणी. हे रामा, तुझ्या या करणीवरून असं वाटतंय की संपूर्ण पृथ्वी ओवाळून टाकावी. आजी या जीवाची कुरवंडी करून तुझवरून सांडावी. असं वाटतंय का आता हे जे जीव आहे, हे जीवाची कुरवंडी तयार करावी, तुझ्यावरून ओवाळून टाकावी. इतक्यात करणीवरून लावण्य खाणी, खाली उतरून तेच क्षणी, एवढ्यात करणीवरून म्हणजे हत्तीवरून खाली उतरून, लावण्याची खान असली, खाली उतरून तेच क्षणी माळ घेऊन जनकनंदिनी हंसगमनी चमकत. हातात माळ घेऊन हंसगमनी, हंसिनी, पांढरे शुभ्र दिसणारी हंसिनी
चमकू लागलेली आहे, हातामध्ये पुष्प, धवल पुष्पाची माल आहे, पांढरे माल आहे, पांढऱ्या फुलाची, ना असं म्हणतात ती माळ मोहाच्या फुलाची होती. कशाची? मोहाच्या फुलाची. मोहाची दारू काढल्या जाते. काय? आणि जो मोहाची दारू पितो तो पागल होतो, पागल. तसा जगाचा मालक पागल झाला जेव्हा सीता रावणाने चोरून नेली, तेव्हा भेटेल त्या झाडाला, झुडपाला, वृक्षाला, वेलीला विचारून मिठ्या मारू मारू ते विचारत होता, देखी का मेरी सीता, कोणी पाहिली का माझी सीता, सांगा ना, सांगा ना, असा राम विचारत होता. बरोबर की नाही? त्यामुळे मोहाच्या फुलाची माल घेऊन सीतामाई खाली आली. मेदिनी म्हणे मी धन्य, माझी कन्यावरील रघुनंदन. पृथ्वीला आनंद झाला. आता तुम्ही म्हणाल सीतामाई माल घेऊन खाली आली, धरणीला आनंद व्हायचा काय संबंध आहे? तर सीतामाईची आई कोण आहे? धरणी आहे, पृथ्वी आहे. म्हणून अरे चांगला जावाई भेटला बा मला, म्हणून आनंद झाला तिला. श्रीराम जामात सगुण म्हणून मोहन जगदवंद्य, श्रीराम मला जावई म्हणून भेटणार आहे. आता इथून पुढे मी सुद्धा जगाला वंदनीय होईल का? मी सामान्य नाहीये, मी आता रामाची सासू आहे, सासू. अशी मेदिनी म्हणे मी धन्य, माझी कन्यावरील रघुनंदन. श्रीराम जगाचा जनिता, जानकी सहजची जगन्माता. श्रीराम जगाचा पिता आहे आणि जानकी सहज जगाची माता आहे. तारा वयासी निज भक्ता, आली उभय तौरूपाशी. निज भक्तांना तारण्याकरता हे दोघे रूपाला आलेले आहेत. श्रीराम सच्चिदानंद घन तनू, श्रीरामजी सच्चिदानंद घनू आहेत. तनू शब्दाचा अर्थ होतो शरीर. श्रीरामजी कशा आहेत? पूर्ण देहच ब्रह्मरूप त्यांचा आहे. तनू म्हणजे श्रीरामाचा पूर्ण देह सच्चिदानंद रूप आहे, ब्रह्मरूप आहे. जो पुराण पुरुष पुरातनू, जो पूर्णावतारी पूर्ण ब्रह्मगणू, सकळ तनूंचा साक्षीपाई, सगळ्या शरीरांचा साक्षी, जो पुराण पुरुष पुराण तनू पूर्णावतारी असा पूर्ण घन ब्रह्मू, असा हा श्रीराम. आधी मध्य जो अंती, परी हाची एक सीतेचा पती. आद्य मध्य अंत जरी असला तरी सुद्धा सीतेचा पती हाच आहे. तुच्छ करून सकळ नृपती, सगळे राजे लोक तुच्छ करून वरी रघुपती प्रियकर. रघुपती रघुपती प्रियकर वरी. रघुपती जिचा रघु हा पती आहे, राम हा पती आहे, अशी सीता प्रियकर वरी, तिला प्रिय असलेल्या रामाला वरू लागली, म्हणजे वरण करू लागली, त्याच्या घरात माळ घालू लागली. हंसगती जानकी चालत, हंसगतीने जानकी चालू लागली. पद्मभूषणे मधुर करतात, पायातील पैंजन जे होते ते छुम छान छुम छान छुम छान असे वाजू लागलेत. काय? पायातले पैंजण असे आवाज करू लागले. घुंगराचा आवाज वेगळा असतो, हा पैंजणाचा आवाज होता. हंसगती जानकी चालत, पद्मभूषणे मधुर गरजत. राम गळा माळ घालून त्वरित मस्तक चरणी ठेवले. तिने रामाच्या गळ्यात माळ घातली आणि मस्तक चरणावर ठेवलं. गळा घालताची माळ झाला स्वनंदाचा सुकाल. गळ्यात माळ घातल्याबरोबर तिच्या अंतकरणात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. वाद्य वाजू लागले, तुंबल वाद्य वाजू लागलेत, मोठे ढोल ताशे नगारे समनई चौघडे सगळे वाजू लागलेत. नादे निराळ दुमदुमले, वेगवेगळ्या पद्धतीचे, निराळ म्हणजे आकाश, वेगवेगळ्या पद्धतीच्या वाद्याच्या आवाजाने सगळं आकाश दुमदुमून गेलं. संतोषाला मिथिलेश्वरला आनंद झाला. वा, बरं झालं, जो पण होता तो पूर्ण झाला. म्हणे माझे भाग्यास नाही पार, माझ्या भाग्याला आता पारावार नाही का? जावई रघुवीर झाला, भुवन सुंदर मेघश्याम. सगळ्या त्रिलोकात जेवढा सुंदर कोणी नाही असा भुवन सुंदर श्रीराम माझा जावई झाला, त्यामुळे माझं भाग्य फार मोठं आहे. जनके आणि विश्वामित्र लिहिले अयोध्येशी दिव्य पत्र. जनकानी आणि विश्वामित्रांनी अयोध्येला पत्र पाठवले. का? जेव्हापासून राम आणि लक्ष्मणाला सोबत घेऊन कोण आले होते? विश्वामित्र आले होते. तेव्हापासून ताटिकावध, सुभावमारीची वध, अहिल्या उद्धार आणि इथे धनुष्य उचलण्याचा पराक्रम, हे पत्रच लिहिलेलं नव्हतं. एकही समाचार, त्यावेळेला मोबाईलची व्यवस्था नव्हती, चॅटिंग फिटिंगची विषयच नाही. आणि मग तो निरोपच पोहोचला नव्हता. आता कमीत कमी निरोप पोहोचावा म्हणून अयोध्येला पत्र पाठवायचा कार्यक्रम सुरू झाला. ती घेऊन दूतत्वरे अयोध्येशी पातले. ते पत्र जे लिहिले, कोणी कोणी लिहिले? विश्वामित्राने आणि जनकाने. ते पत्र घेऊन दूत अयोध्येला आले. कुंकुम मंडित पत्रे, कुंकुमाने भरलेले पत्रे, लाल भडक पत्रे लिहिली होती विश्वामित्राने स्वतःच्या हाताने लिहिली होती. ती उचलून अजराजपुत्रे, ती अजराजाच्या पुत्राने म्हणजे दशरथ राजांनी उचलली. वशिष्ठ करी दिली आणि उचलून वशिष्ठांच्या हातात दिली. दोही तरी एकीचा अभिप्राय, दोही पत्रात एकच अभिप्राय होता. गुढ परम लिहिले चातुर्य, फार गुढ होतं, त्याच्यात फार चातुर्यपूर्ण पत्र लिहिलं होतं. त्याचा अर्थ करून ऋषीवर्य ब्रह्मकुमार सांगत असे. त्याचा अर्थ करून
ऋषीवर्य ऋषी श्रेष्ठ असले ब्रह्मकुमार वशिष्ठ ऋषी अर्थ सांगत होते. यमन गज जामात सायकासन. बापरे. यमनग जामात म्हणजे यमाची मुलगी कोण? पार्वती. तिचा पती असा म्हणजे हिमाचा जावाई, हिमालयाचा जावाई शंकर, त्याचा सायकासन. सायकासन म्हणजे त्याला युद्धात सहाय्य करणार असं धनुष्य. तो धनुष्य बंगुनी विजय झाला बाण, तेव्हा थरथरला पूर्ण आनंद गणरथ स्वामी. तेव्हा बाण बंगुनी विजय झाला तेव्हा आनंद गणरथ स्वामी थरथरला. गुन्हे केली बहुत स्तुती, आनंद यशवर्णी सारथी. जो वरी रथचक्र असती ओहरे नांदो तो वरी. रथगर्भी होते जे निदान, त्याने बाण प्रताप देखून. ऐक्य झाले चरणी येऊन, तुम्ही त्वरे करून येईजे. याच्यामध्ये कथा सांगितलेल्या काय काय झालं. धनुष्य जो होता शिवजीचा तो धनुष्य मोडला. कोणी? भगवान श्रीरामाने. बंगोनी विजयी झाला बाण. आता तो धनुष्य मोडून रामप्रभू विजय झाले. तेव्हा सगळं पृथ्वी तरतरली आणि सगळीकडे आनंद मिळालेला आहे. परत स्वामी सगळ्यांना आनंद झाला आहे. गुन्हे केली बहुत स्तुती, फार वेगवेगळ्या पद्धतीचे गुण, वेगवेगळ्या पद्धतीची स्तुती, आनंद यश वर्णी, आनंद यश एवढ्या सगळ्याचं वर्णन लिहून पाठवलं होतं. जो वरी रथचक्र असती हो रे नांदो तो वरी. जोपर्यंत रथचक्र आहे तोपर्यंत दंपत्य जीवन सुखाने नांदोत. रथगर्भी होते जे निदान, रथगर्भामध्ये जे निदान होतं त्याने बाण प्रताप देखून, त्याने बाण प्रताप पाहून ऐक्य झाले चरणी येऊन, तुम्ही त्वरे करून येईजे. आता सीतामाई प्रभूच्या चरणावर येऊन नतमस्तक झाले आहे. तुम्ही धावत या. अर्थ सांगे वशिष्ठ मुनी. या सगळ्या शब्दाचा अर्थ वशिष्ठ सांगू लागले. साक्ष श्लोक असे महिमनी. हे सगळे श्लोक महिमनामध्ये शिवमहिमन स्तोत्रात आपल्याला पाहायला भेटतात. त्रिपुरवधी जेव्हा शूलपाणी बाणचक्र पाणी झाला, जेव्हा त्रिपुरवधी शूलपाणी, शूलपाणी म्हणजे ज्याच्या हातात शूळ आहे असा शंकर ज्या वेळेला त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी बाणचक्र पाणी झाला, तेव्हा चक्रपाणी काय झाले होते म्हणजे विष्णू बाण झाले होते. ऐका, ज्या वेळेला त्रिपुरासुराचा वध करायचा होता त्यावेळेला त्या शंकराच्या हातातील बाण कोण झालं होतं? भगवान विष्णू झाले होते. पृथ्वीचा केला तेव्हा रथ, तेव्हा पृथ्वीचा रथ तयार केला होता. चंद्रमित्र चाके अद्भुत. चंद्रमित्र चंद्र सूर्याचे चाक तयार केले होते. कनकाद्री धनुष्य होत गुण ते फणींद्र पै. त्यावेळेला कनकाद्री मेरू पर्वताचा धनुष्य तयार झाला होता आणि तिथे फणींद्राने स्वतःला दोरी करून घेतलेलं होतं. धनुष्याला दोरी असते ना, फणींद्र हा दोरी झाला होता. सारथी झाला कमलासन. कमलासन शब्दाचा अर्थ होतो विष्णू. हा कमलासन शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मा. ब्रह्मदेव सारथी झाला होता त्रिपुरासुराचा वध करताना. जानकी रथगर्भीचे रत्न बाण तो चहा रघुनंदन शिवधनुष्य जने बंगेले. आता जानकी रथगर्भीचे रत्न. जानकी ही पृथ्वीची कन्या. रथगर्भी शब्दाचा अर्थ पृथ्वीच्या गर्भातून निर्माण झालेलं रत्न. बाण तो चहा रघुनंदन आणि तोच रामप्रभू हा बाण स्वरूपाने शिवधनुष्य ज्याने भंगले त्याने शिवधनुष्याचा भंग केला आहे असा अर्थ सांगे ब्रह्मसूत. अशा पद्धतीचा अर्थ वशिष्ठ मुनी सांगू लागले. आनंदाला राजा दशरथाला फार आनंद झाला. दळबारे सिद्ध होत शिवधनुष्य देणे दळबारे सिद्ध होत घाव देत निशाणी. दळबारे सगळे सिद्ध झालेत आणि निशाण वाजू लागलेत, भेरी वाजू लागल्यात. 16 पद्मे दळभार, 16 पद्म सैन्य, चतुरंग दळ निघे सत्वर, चतुरंग पायदळ हे सगळं सोबत लगेच निघालं सत्वर. सुमंत आदी प्रधान राजकुमार बरं शत्रुघ्न निघाले. सुमंत प्रधान अजून 2 राजकुमार कोण कोण? भरत आणि शत्रुघ्न ते सुद्धा लग्नाला निघाले. कौशल्या सुमित्रा कैकेयी राणी निघाल्या आरुढ सुखासनी. कौशल्या सुमित्रा कैकेयी सुद्धा निघाल्या लग्नाला. दूत वेत्र कनक पाणी सहस्रा विधी धावते पुढे. दूत वेत्र कनक पाणी. वेत्र कनक पाणी शब्द अर्थ होतो हाती छड्या घेतलेले भालदार चोपदार असे वेत्र कनक पाणी सहस्रावधी पुढे धावती. हजारो अशा पद्धतीचे हातात दंड चक्र छत्र्या घेऊन पुढे दूत धावत होते. सप्तशती दशरथाची होती. 700 दशरथाच्या बायका म्हणजे दशरथाच्या 700 बायका. त्याही रामलग्ना पाहू येती.
त्या सुद्धा रामप्रभूचं लग्न पाहायला आल्या. सुखासनी बैसून जाती अनुक्रमे करून या. अतिशय सुखासनात बसून ते अनुक्रमाक्रमाने चाललेले होते पुढे एक एक गाव करत. प्रजा लोक निघाले, समस्त सगळी प्रजा निघाली लग्नासाठी. निजरथी बैसे दशरथ, मुख्य रथामध्ये दशरथ राजा बसले. लक्षणीय मिथिला पंथ परमवेगे चालले. मिथिलेचा मार्ग लक्षून मिथिलेला जायचे असं मिथिलेचा मॅप लावून फार वेगाच्या गतीने निघाली. पृथ्वीपती राजा दशरथ मस्तकी आतपत्रे विराजत. पृथ्वीपतीचा राजा, पृथ्वीपती म्हणजे पृथ्वीचा मालक असला राजा दशरथ मस्तकी आतपत्र विराजत. त्याच्या डोक्यावरती असं आतपत्र म्हणजे छत्री वगैरे धरून मंडळी होती जी. तर मित्रपत्रे परमशोभत. मित्रपत्रे म्हणजे सूर्यासारखे लख 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 करणारे पत्र सुद्धा त्याच्या असे झेंडे होते, ध्वज होते. दोन्ही भागी समसम, दोन्ही भागाला समसमान होते. मृगांकावर्ण चामरे, एकावरी एक विराजती तुरंगपत्रे, एक उडविती लघुचिरे, दोहीकडे श्वेतवर्ण. मकर बिरुंदे पुढे चालती, नवचुंबित ध्वज विराजती. वाद्य गजर करून शेती दुमदुमली तद्वा. पुढे शमधमाचे पायभार, मागे सद्विवेकाचे तुरंगापार. त्या पाठी निजबोधाचे कुंजर काटती रामनामे. निजभुवनाचे दिव्य रथ, त्यावरी आरूढले वराडी समस्त. वारुतेचे चारी पुरुषार्थ, समान गती धावती. जागृती प्रथम पेने सत्य, स्थूल परग्राम अद्भुत. तेथे नराये दशरथ चित्ती रघुनाथ भरला असे. पुढे स्वप्नावस्था सूक्ष्मनगर, तेथे नराये अजराज कुमार. मने जवळी करावा रघुवीर, आडवस्ती करू नका. पुढे सुषुप्त्यावस्था कारणपूर, सदा ओसासे अंधकार. राम उपासक वराडी थोर जाती सुत्वर पुढेची. मिथिलाबाई रूपवन, थोऱ्यावस्था दिव्यज्ञान. पुढे रघुनाथ प्राप्तीचे चिन्ह, राहिले लक्षण तेथेची. पुढे विराजे विदेह नगर, एकोएत अनुहत वाद्य गजर. निज भार्याची विदेह नृपवर, आला समोर दशरथा. आस्वदृष्टी देखता विदेह नृप, आनंदी उठेल अयोध्यदीप. शेमधीतले सुखरूप, अनुक्रमे सकळांशी. बघा इथपर्यंतच्या कथेमध्ये ज्या वेळेला रामजीचे वडील आपल्या रथात बसून निघाले तर रथ कसा होता, मग जाता जाता कुठले कुठले नगर लागले, मग त्या नगरात का थांबले नाही, त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे एक अलंकृत भाषेमध्ये वर्णन आलेलं आहे. मग मात्र 180 ओवीमध्ये आस्वदृष्टी देखता विद्यानुरूप असू द्या, विदेही जनक डोळ्याने पाहून. आनंदी अयोध्यादीप उठेला, रथात बसलेला अयोध्यादीप आनंदाने उठून उभा राहिला आणि खाली उतरून शेमधीतले सुखरूप अनुक्रमे सकळांशी. दोघांनी एकमेकाच्या गळ्यात मिठ्या मारल्या आणि इथेच आजच्या दिवशीच्या कथेला समाप्ती झाली. पुंडलिक वरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. श्रीराम.